नाही किंवा लोक ठेवला नाही। आज बाबांना अविरत रिक्षा चालकांसाठीची सेवा केली, कष्ट करण्यासाठीच्या समाजासाठी आज त्यांनी जी आपली प्राणाची आहुती दिली आणि जे श्रम त्यांनी मर्चकांसाठी असू द्या, आपल्या हमालांसाठी असू द्या। आज तुम्हाला माहिती नसेल, संपूर्ण हमालनगर जे आहे आज त्याचे श्रम घेऊन माझ्या रिक्षा चालकाला न्याय मिळेपर्यंत मी माघार घेणार नाही। तुम्हाला बाहेर गेले आणि आपला विजय झाला। बाबांनी आतापर्यंत 54 वेळा आंदोलन 54 वेळा ते जेलमध्ये गेले। 54 वेळा त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते, काळा करता पेंडिंग आहे। आता ते गेले, आता ते गुन्हे सगळे माफ होतात। तरी सुद्धा कष्टकऱ्यांसाठी, हमालांसाठी, रिक्षा चालकांसाठी जे केलेले कार्य टांगा रिक्षा होती। टांगा रिक्षाच्या नंतर पुढच्या इंजिनवाली रिक्षा आली। पुढच्या इंजिनच्या नंतर मला वाटतं कमर्शियल आपण आता जे वापरतो तशी रिक्षा आली महाराष्ट्रामध्ये। म्हणजे संघटित सर्व लोकांसाठी ना बाबा त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबांनी केलं। आणि बाबांचं काम इतकं हे होतं, धर्मामध्ये कोणत्याही जातीमध्ये किंवा कशाचंही आरोग्य नाही, त्यांच्यात फक्त एकच जात धर्म पास सगळं तर माणूस ही एकमेव त्यांच्या ह्याच्यात जात होती। आणि त्यातही जशी बाबांची संघटना स्थापन झाली त्याच्यानंतर रिक्षावाल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा असो किंवा सरकारचा असो किंवा भारतीय मराठा महासंघ, शिवनेरी रिक्षा संघ, आज बाबा आढाव आपल्या मध्ये छान नेतृत्व केलं त्यांनी। आज आपल्या टायमात मी पण तिथं होतो, पण मी आलो घरी, आमचा मोठा भाऊ आणि त्या वाड्यात त्यांनी लिहिलं चंचू वंशू, तिथं नाव द्यायचो आणि हे करायचो, पण ते काही मिळालंच नाही। 3 वेळा जाऊन आलो। नंतर आमच्यातला एक अभिमान कांबळे म्हणून त्यांच्याबरोबर होता, तो सुटून बाहेर आला। तो म्हणला अरे त्यांचं नाव मागं खंबीरपणे नेतृत्वाच्या मागं जर शिवनेरी रिक्षा संघटनातर्फे श्रद्धांजली आणि आपल्या सर्वांच्या वतीने बाबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन करतो। वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील। त्यांच्या जाण्याने समाजकारण क्षेत्राने एक गेला की आपण त्याचे एक कार्य पुढे कार्य कुठला असेल की आपल्याला चांगलं काम करायचंय, मदत करायची। बोला तुम्ही आडवांच्या साहेबांचं काम पण केलं तरी पुष्कळ झालं, शिकवण त्यांनी आपली दिली। उद्या असंच आपल्याला कुठेतरी संदेश द्यायला एवढ्या संख्येने लोक आली पाहिजे असं मला वाटतं। आणि त्याचे काम आपण पुढे घेऊ आपण। सर्वांनी 2 मिनिटं फक्त उभं राहावे।